सध्या थंडीचे दिवस आहेत, पण गेल्या 3 दिवसात नाशिकमध्ये ऐन थंडीत पाऊस कोसळतोय। पण वातावरणातल्या या सगळ्या बदलांचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो बळीराजाला। द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधली द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेले आहेत। द्राक्ष पिकाशिवाय टोमॅटो, डाळिंब आणि अन्य पिकांचं उत्पादन घेणारे शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेले आहेत। पाहूया याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णींचा रिपोर्ट। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमध्ये ऐन थंडीत पावसाच्या सरी या कोसळत आहेत आणि यामुळे द्राक्ष, कांदा, डाळिंब, मका, ऊस यासह अनेक पिकांना याचा फटका बसलेला आहे। तसं बघितलं तर नाशिकची ओळख ही द्राक्ष नगरी म्हणून केली जाते, मात्र याच पावसामुळे या सर्व वातावरणामुळे मोठा परिणाम जो आहे तो द्राक्षांवरती झालेला आहे। मी आता दुगाव परिसरातील थेटे नामक एका बागेमध्ये आलो। त्यांची ही बाग आहे आणि इथे आपण ही सर्व परिस्थिती बघत आहोत। खाली बागेंमध्ये पाणी हे साचलेलं आहे, द्राक्षांच्या घडांवरती देखील पाणी हे बघायला मिळते। एकंदरीत आता कशी निगा ही राखली जाते, कसा फटका या द्राक्षांना बसतो हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत हे द्राक्ष बागायतदार आहेत। दादा, कसा परिणाम आहे, कशी काळजी घेतात? द्राक्ष 3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे रोज 2 दिवसातनं 2दा स्प्रे चालू आहे। सकाळीच एकदा स्प्रे, संध्याकाळी पाऊस पडल्यानंतर एकदा स्प्रे। आणि आता डावणी, भुरी, गळकूज या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे। तर जेव्हा आता पाऊस उघडेल त्यानंतर ते पानं, जे डावणीचे पानं आहे ते मजूर लावून ते पानं काढण्यात येतील आणि परत नंतर स्प्रे वगैरे कंटिन्यू चालू राहतील। बरं, आधीच खरं तर आता मागे लॉकडाऊनचा सर्व काळ होता, त्यानंतर आता खरं तर द्राक्षांची फुगवणी सुद्धा होती। हाच खरं तर मुख्य जो पिरियड आहे, काळ आहे तो असतो आणि यातच आता असं वातावरण आहे। कसं सर्व याकडे बघतो? खरं तर आता पूर्ण काम द्राक्षांचे आवरले होते, पूर्ण खर्च होऊन गेलेला आहे। आता हा एक्स्ट्रा खर्च या वातावरणामुळे करावा लागतोय आम्हाला आणि लॉकडाऊनचा तर मोठा फटका बसला आहे। मागच्या वर्षी म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जे 30 ते 40 रुपये किलो भाव भेटायला पाहिजे होता तो 10-15 रुपये भेटला, ते पण पैसे अजून भेटलेले नाही। तर असा हा खूपच शेतकऱ्यांना अवघड काळ चालू आहे। दाबाचा पट्टा हा उत्तर महाराष्ट्रामधून जात असताना त्याच्यामध्ये विशेषतः आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यामध्ये जे काही द्राक्ष आता हार्वेस्टिंग जिथं चालू होतं, ज्या द्राक्ष बागा तयार होतात त्याच्यामध्ये थोडा जरी हलका पाऊस पडत असेल तर त्या पावसामुळे घडामध्ये पाणी साचून आणि टेम्परेचर डाऊन असल्यामुळं बागा मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅकिंग गेलेलं आहे। अंदाजे तिथं 2 ते 2.5 हजार एकरावरती बागा शिल्लक होत्या, त्या सगळ्या बागांचं क्रॅकिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। एकरी उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांच्या फार मोठी याच्यामुळे वाढ होणार आहे। त्याच्यामुळे हे क्लायमेट असंच जर राहिलं तर मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यांवरती येईल। तसेच बारामती, तिथं बोरी, इंदापूर, फलटण ह्या भागामध्ये सुद्धा आता नुकतीच द्राक्ष तयार झालेली आहे, तिकडे पण आता पाऊस दाखवायला लागलेला आहे। हे क्लायमेट आता तिकडे सरकलेलं आहे, तिकडे पण असेच शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत येतील। ओव्हरऑल पूर्ण राज्यामध्ये याचा इफेक्ट असल्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊन शेतकरी अडचणीत आलेला आहे। द्राक्षांसोबतच या अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला देखील मोठा फटका हा बसलेला आहे। मी आता या दुगाव परिसरातच आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर टोमॅटोची काय अवस्था झालेली आहे, टोमॅटो पिकाची काय परिस्थिती आहे आपण समोर बघत आहोत। नक्की कसा परिणाम टोमॅटोवरती झालेला आहे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत। मित्रा, कसा परिणाम आहे, टोटल काय परिस्थिती? तसं बघितलं तर टोमॅटो हा लावण्यापासूनच यावर्षी टोमॅटोला प्रॉब्लेम होता। सुरुवातीलाच व्हायरस, करपा, त्याच्यानंतरही पावडर मारून हा प्लॉट वाचवलेला होता। त्याच्यानंतर परत हा पाऊस आता पडल्यामुळं याच्यावरती फुल ड्रॉपिंग, करपा, व्हायरस, लालकोळी इत्यादी रोग आल्यामुळे हा प्लॉट आता जवळपास संपलेलाच जमा।
हा खरं तर मुख्य काळ आहे. या पिरियडमध्ये, या काळामध्ये द्राक्षाची फुगवणी होत असते. मात्र आता त्याची फुगवणी होत नाहीये. आता या द्राक्षांची खरं तर कशा प्रकारे काळजी घ्यावी, कशा प्रकारे आता याला किंमत देखील, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आधीच खरं तर मजुरांना दिली जाणारी मजुरी, वाहन खर्च, खतांचा खर्च, हा सर्व खर्च आणि आता हे वातावरण, या सर्व परिस्थितीमुळे आता बळीराजा जो आहे तो चिंतित आहे. कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, दुगाव, नाशिक.